निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताबाईंच्या जीवनचरित्राचं दर्शन करण्याकरता आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो आहोत. गेल्या 2 दिवसांपासून आपण मुक्ताबाईंचं जीवनचरित्र कथा श्रवण करतोय. आजचा कथेचा 3रा दिवस आहे. आज आपल्याला ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका महाराज आणि आदिशक्ती मुक्ताबाई महाराज या सर्वांचा प्रागट्य महोत्सव आजच्या कथेमध्ये करायचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत, वृत्तीने वैराग्यवान. वैराग्य जर नसेल तर परमार्थ टिकत नाही. विरक्ती वाचोनी काही, ज्ञानासी तगणेची नाही. विरक्ती, वैराग्य अत्यंत महत्त्वाचं. वैराग्यवान असलेले विठ्ठलपंत या विठ्ठलपंतांना तीर्थयात्रा करता करता सिद्धोपंतांची भेट झाली आणि सिद्धोपंतांची उपवर झालेली कन्या मीनाक्षी सिद्धोपंतांना देऊ केली. लग्नानंतर नाव बदलण्याची पद्धत आहे. नाव रुक्मिणी ठेवण्यात आलं. लग्न झाल्यानंतर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. उर्वरित राहिलेली संपूर्ण तीर्थयात्रा पूर्ण केली आणि विठ्ठलपंत संपूर्ण तीर्थयात्रा करत करत पुन्हा आळंदीला गेलेले आहेत. आणि आळंदीला आल्यानंतर आपल्या पत्नीला रुक्मिणीला सोबत घेऊन आपल्या मूळ गावी आपे गावी निघालेत. सिद्धोपंतही सोबत निघालेले आहेत. गोविंदपंत आणि नीराबाई, इकडे सिद्धोपंत आणि उमाबाई दोन्ही व्याही वेहिणीची भेट झाली. दोघांच्याही सुंदर चर्चा सुरू झाल्या. 2 महात्मे एकत्रित आल्यानंतर चर्चा काय व्हावी. 2 महापुरुष जेव्हा एकत्रित येतात त्यावेळेला त्यांची चर्चा असते. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंतस परस्पर. 2 महात्मे एकत्रित आले की बोलण्याची नाही, आता देवाविन काही, हे पूर्वीचं सांगतो. आता जर 2 महात्मे एकत्रित आले, एकमेकाकडे पाहत सुद्धा नाही, बोलण्याची नाही, बोलत नाहीत एकमेकाशी. पण पूर्वी मात्र 2 महात्मे एकत्रित आले की विचाराची आदान प्रदान व्हायची. आपण परमार्थात कोणत्या पायरीवर आहे याचं परीक्षण केलं जायचं. घडलं पाहिजे ना. आपण जसा संसार करत असताना काल मी किती कमवलं होतं आणि आज त्यापेक्षा अधिक माझ्याकडं आलंय का याची जशी चौकशी करतो, याचा जसा तालेबंद ठेवतो, तसा परमार्थाचाही तालेबंद केला पाहिजे. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. आपणही परमार्थ करत असताना आपण काल परमार्थिक पथावर कुठपर्यंत प्रवास करून आलो आणि आज मला कुठपर्यंत जायचं आहे असा निश्चय असला पाहिजे. संसार करत असताना माणसाकडे कामाचं मॅनेजमेंट असतं, पण परमार्थ करत असताना ते मॅनेजमेंट असणं अत्यंत गरजेचं आहे. संसार जसं आपण सायासानी ठरवून करतो तसं परमार्थ ठरवून झाला पाहिजे. काल मी ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतील 100 ओव्या वाचल्या. आज मला 100 पासून पुढे 100 म्हणजे 200 ओव्या मला पर्यंतच मला पारायण करायचं. काल मी 1 अध्याय वाचला, आज मी 2 अध्याय वाचायचं. वयाची 80 उलटून गेली, काहींनी ज्ञानेश्वरीच वाचली नाही. न वाचताही वाचले ही फार मोठी गंमतच आहे.
मामासाहेब दांडेकर म्हणायचे, मनुष्याने ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरूच नये, पण जर एखादा ज्ञानेश्वरी न वाचता मेला तर त्याला मनुष्य मेला असं म्हणू नये. आलं ध्यानात? नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. वाचलं पाहिजे, ग्रंथचिंतन झालं पाहिजे. व्यवहारात जगत असताना आपण जसं तालेबंद ठेवतो तसा तालेबंद परमार्थातही घडला पाहिजे. आपल्या जीवनात परमार्थाचा ताळा असला पाहिजे. इकडे मात्र सिद्धोपंत आणि गोविंदपंत यांची भेट झाली. दोघांच्या सुंदर गप्पा सुरू झाल्या. 5-6 दिवस तिथे राहिले. पाहुणचार सगळा व्यवस्थित झाला. आता मात्र जावयाच्या घरी सासरेबुवाने किती दिवस राहावं यालाही शास्त्र आहे. हात जोडले. काही पाहुणे आले म्हणजे कटाळा येईपर्यंत निघत नाहीत. आपला कटाळा येईल इतक्या दिवस शहाण्या पाहुण्याने घरी थांबूच नाही. ते जुने कीर्तनकार सांगायचे, एक पाहुणा घरी आला. पाहुणा घरी आला की मग त्याला स्वयंपाकाची वगैरे सगळी व्यवस्था झाली. जेवू घातलो. त्याला जेवणही सुंदर लागलं. तो म्हटलं आता इथून जायचंच नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत आपलं मन भरत नाही तोपर्यंत जायचं नाही. 1 दिवस झाले, 2 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, हप्ता पूर्ण झाला, 2 हप्ते, मासिक, 1 महिना पूर्ण झाला. 1 महिन्यापर्यंत घरीच थांबलो. कितीही जवळचा पाहुणा आला तर तो किती दिवस गोड लागतो. गळ्याची आण घेऊन सांगा, शपथ घेऊन सांगा, किती दिवस? 1-2 दिवस. पाहुणा लय दिवस राहिला की मग तो नाही गोड लागत. ते घर मालकाला घर मालकीला त्रास व्हायला. कारण ते पाहुणा आला म्हणजे त्याचे कपडे सगळे यांनी धुवायचे, त्याला झोपायला अंथरून टाकायचं, तो उठला म्हणजे त्याच्या अंथरुणाच्या घड्या घालायच्या. सगळी सेवा कोणाकडं? घर मालकिनीकडे. आणि मग मालकिनीला त्रास झाला का घर मालकाला त्रास होतो. मग त्या दोघांनी विचार केला आता असं करायचं. म्हणले आज तू स्वयंपाक बनव, स्वयंपाकात मीठच टाकू नको म्हणले. मी म्हणाल का ग भाजीत मीठ कमी टाकलं, मग तुम्हाला खवळून बोल, तुम्ही करायचा ना मग स्वयंपाक, असं खवळून बोल मला. आणि मी तुला मारायला धावेल त्यावेळेला दिवा फक्त विझून जाय. त्यावेळेला दिव्याचे दिवस होते, लाईटीचे दिवस नव्हते. दिवा ती चिमणी विझव आणि पळून जा. मी पाहुणा चोपतो म्हणे. अरे संध्याकाळची वेळ, जेवणाला सगळे बसले. पाहुणा शेजारी, घर मालक, मालकींनी वाढायला घेतलं. यांनी चपाती मोडली, भाजीत टाकली, तोंडात घास, मीठ कमी. काय ग असा स्वयंपाक बनवतात? तुझ्या आईने तुला असा स्वयंपाक शिकवला? ती म्हटली माझ्या आईचं नाव घेऊ नका. तुमचं काय हातपाय मोडले का स्वयंपाक करायला? दररोज मी काय ठेका घेतला? हे शब्द ऐकले याला राग आला. तापेल बुद्धीचं. तिला मारायला धावणार. तिने तेवढ्यात चिमणी विझवली. दिवा विजला का पाहुणा चोपायला सुरुवात केली. आणि पाहुणा मरणाचा मारला. पाहुणा म्हणे अहो मी पाहुणा आहे. पाहुणाच काय, पाहुणाचा बाप आला तरी याला सोडत नाही म्हटला. मला फिरून बोलते म्हणजे काय? आता मला सांगा, बायकोला मारायचं होतं, पाहुण्याने किती दिवस राहावं हेही कळलं पाहिजे. काही हेंद्रे. पाहुणा कोणाला म्हणतात? जो पाहून येत नाही, तिथी वार वेळ पाहून येत नाही तो पाहुणा. अतिथी कोणाला म्हणायचं? पाहुणा म्हणजे अतिथी. जो येत असताना तिथी पाहत नाही, अतिथी, ज्याची येण्याची तिथी नाही, जाण्याचीही तिथी नाही, जो केव्हा येईल केव्हा जाईल सांगता येत नाही, त्याला पाहुणा म्हणायचं. अतिथी पाहुणा. ऐका आता, पाहुण्याच्या घरी किती दिवस थांबावं म्हणून सिद्धोपंतांनी नमस्कार केलेला आहे. व्याही बुवा, आता आमची पोरगी आम्ही तुमच्या स्वाधीन केलेली आहे. जर काही अलंकारात चुकी वाटली तर अलंकार घडवणाऱ्याला दोष द्या, सोन्याला दोष देऊ नका. आमच्या मुलीकडनं काही उणे पण पडलं तर दोष आम्हाला द्या, आमच्या मुलीला दोष देऊ नका. आमचा काळजाचा तुकडा तुमच्या लेकराचा आम्ही हवाली केला आहे, त्याला जपा. प्रत्येक बापाची काय अपेक्षा असते? 18-19 वर्ष पुढची मुलगी जी की स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त जपली, ती मुलगी दुसऱ्याच्या हवाली करायची, दुसऱ्याच्या स्वाधीन करायची. आणि म्हणून तर एकुलता एक मुलाच्या रडण्याने जो बाप रडत नाही तो बाप मुलीला सासरी वाटं लावताना डड्डसा रडतो.
हिमालयासारखा पर्वत पहाड रडला, बरोबर आहे की नाही, पार्वतीसाठी. जनकासारखा विदेही महात्मा रडला सीतामाईसाठी. तुम्ही बघा, आजही जर कुणी एखादा पुरुष रडताना पाहिलं तर लोक म्हणतात, अरे रडतो कशाला, हातात बांगड्या भरणा, रडतो, लाज वाटत नाही. पण असा म्हणणारा समाज ज्या वेळेला पुरीचा बाप पोरीला सासरी वाटं लावतो आणि त्यावेळेला रडतो, त्यावेळेला लोक येऊन सांत्वन करतात आणि त्याच्याकडे पाहून स्वतःचे डोळे भरून येतात. आज याची लेक चालली रे बाबा, उद्या माझी लेक जाणार आहे, बरोबर आहे ना. जाते लाडाची लेक आज सासरी. आणि म्हणून डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा अशा पद्धतीने येतात. रडू दाटून आलेलं आहे. म्हणजे आजपर्यंत फुलासारखी जपलेली ही रुक्मिणी तुमच्या स्वाधीन करतो, तिला जीव लावा, तिला सांभाळ. दर्शन घेतलेलं आहे. आणि तिथून पुढे सिद्धोपंत निघाले. काही वर्षाचा कालावधी उलटला. व्यवस्थित पद्धतीने सांसारिक स्थिती चालू लागली. पण काय कुणास ठाऊक नियतीच्या मनात विठ्ठलपंतांची आई आणि वडील दोघंही गतप्राण झाले. एक तर आधीच विवेकयुक्त अंतकरण, आणि त्यामध्ये आई वडील गेले म्हटल्यावरती त्या विवेकी अंतकरणाला, वैराग्यवान अंतकरणाला अधिक आज बसली. आता राहायचं नाही, आता नाही करायचा संसार. संसाराकडे थोडं दुर्लक्ष होऊ लागलं. मग मात्र शेवटी सिद्धोपंतांना म्हणावं लागलं, जावई बुवा, संसारात काय एक लागत नाही, मीठ मिरची मसाले सगळं लागतं. तुम्ही तर विरक्ती वृत्तीचे आहे, संसार चालेल कसा. तुमच्याकडे विनंती आहे, तुम्ही आळंदीला राहायला या. आणि मग मात्र सासरे बुवाच्या विनंतीला मान देऊन विठ्ठलपंत आळंदीला राहायला आले, आपेगावचा त्याग करून. कुठे राहायला आले? आळंदीला. 6 वर्ष झाले लग्नाला, पण 6 वर्षात मूलबाळ होण्याची काही चिन्ह दिसेना. मग लेकरूबाळ जर आपल्याला होत नाही, 6 वर्ष झाले लग्नाला, मग वेळोवेळी त्यांना असं वाटायचं की आपण संन्यास घ्यावा. विठ्ठलपंतांना एक दिवस रुक्मिणीला विचारलं, रुक्मिणी, मला असं वाटतं मी संन्यास घ्यावा, काय करू, घेऊ संन्यास? रुक्मिणीने ज्या वेळेला हे शब्द ऐकले, पायाखालची जमीन घसरली तिच्या. ज्यांच्यासाठी मी माझे मायबाप सोडून आले, पांडुरंगाने ज्यांना माझ्याकरता ज्यांची नेमणूक केली, असे माझे पती लेकरू बाळ नसताना संन्यास घ्यायचं म्हणताय. मग मात्र वडिलांना सांगितलं, पिताश्री, आमचे मिस्टर, आमचे मालक संन्यास घ्यायचं म्हणतात, काय केलं पाहिजे? म्हणजे त्यांना सांगा, संतती वाचून न घ्यावा संन्यास, संततीशिवाय संन्यास घेऊ नये. मग काय केलं पाहिजे? म्हणजे ते जर कधीही दुश्चित चित्ताचे जरी तू असले, कधी तुमच्यात भांडणं जरी झाले असले, त्यांनी जर तुला संन्यास घेऊ का विचारलं, तर त्यांना हो म्हणू नको. रागाच्या भरात हो म्हणून बसशील, हो म्हणू नको. रुक्मिणी सावधान होतो. नेहमी विठ्ठलपंतांनी 4-2 दिवसांनी विचारलं, का गं रुक्मिणी, मला संन्यास घ्यावा वाटतोय. रुक्मिणीचे हे शब्द ऐकावेत, रुक्मिणी हे शब्द ऐकावेत आणि विठ्ठलपंतांना नकार द्यावा. जर विवाहाच्या आधी संन्यास घ्यायचा असेल तर आई वडिलाची अनुमती लागते, आणि विवाहानंतर संन्यास घ्यायचा असेल तर बायकोची अनुमती लागते. विवाहाच्या आधी संन्यास घ्यायचा असेल तर आईची परवानगी लागते, आणि विवाहानंतर संन्यास घ्यायचा असेल तर आपली जबाबदारी आपली पत्नी आहे, पत्नीची परवानगी लागते. संतती वाचोनी न घ्यावा संन्यास. आणि जर संतती नसताना संन्यास घेतला तर त्याचं पाप लागतं. ही गोष्ट रुक्मिणी आईसाहेबांनी विठ्ठलपंतांना सांगितली. परंतु विठ्ठलपंतांचं चित्त संसारामध्ये काही रमत नव्हतं. आता संसार आहे, बोला, ते संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच, भांडणं होणारच. भांडणं सुरू झाली. काय कोणास ठाऊक भांडण विकोपाला गेलं. रागात विठ्ठलपंत म्हटलं, म्हणून तर मी म्हटलं मला संन्यास घ्यायचं. रुक्मिणी आईसाहेब रडत रडत शेजारणीकडे गेले. का हो, आमचे मालक सारखे संन्यास घ्यायचं म्हणते. ती म्हटली, मग सांगा ना, घे म्हणून संन्यास. आमचा पप्याचा म्हातारा आहे तसंच म्हणत होता, संन्यास घ्यायचं, संन्यास घ्यायचं, संन्यास घ्यायचं. घे संन्यास म्हटलं, त्या दिवसापासून त्यांनी संन्यासाचं नावच घेतलं नाही. अरे येडी हालत, तो पप्याचा बाप कुठं, हा ज्ञानोबरायचा बाप कुठं, बरोबर आहे की नाही? ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी हे शब्द ऐकले, घ्या संन्यास, एवढे शब्द ऐकले आणि पडत्या फळाची आज्ञा घेतली आणि संन्यास घेण्याकरता काशी क्षेत्राकडे निघून गेले.
कशा पद्धतीने सुटले या ठिकाणी काही दृष्टांत महिपती महाराजांनी दिले. गारुडे असतो की नाही, गारुड्याजवळचा नाग जसा त्या गारुड्याच्या टोपलीतून सुटावा, त्यांनी एका वारुळामध्ये प्रवेश करावा, तसं विठ्ठलपंतांना वाटू लागलं की जणू काही आपण गारुड्याचा नाग या टोपल्यातून सुटलो आणि आता आपण वारुळात प्रवेश केला. दुसरा दृष्टांत, एखादा पिंजरा आहे, पिंजरा सोन्याचा असो किंवा लोखंडाचा, पिंजरा तो पिंजरा असतो आणि त्या पिंजऱ्यामध्ये जर पोपट असेल, त्या पोपटाला आझादी पाहिजे असते. काय पाहिजे असते? आझादी पाहिजे असते. आणि मग कधीतरी मालकाला दया येऊन त्यांनी पिंजऱ्याचा दरवाजा उघडा ठेवावा आणि पाखरा आझाद केलं तुला म्हणावं. पोपट आझाद झाला आणि झाडावर जाऊन बसला, मग त्याला किती समाधान आहे? तेवढं समाधान विठ्ठलपंताला झालं. दुसरा दृष्टांत, कुटलाच्या सभेतून जसा साधू उठावा, मग साधूला जसा काही कुचाळी करणारी मंडळी असते, काही कारण नाही, उगा याचं त्याचं उपसत बसतात. मग अशा मंडळीतून साधू जर उठला, मग त्याला किती आनंद होता. अरे अरे बरं झालं, या दुरात्मन लोकांमध्ये राहण्यापेक्षा आपलं आपलं एकांत बरा. तो का म्हणे आम्हा एकांताचा आवाज, त्याला आनंद वाटतो. अगदी तसा आनंद विठ्ठलपंतांना झाला. पुढे दृष्टांत, जसं जारिनी स्त्रिया, त्यांच्यातून एखादी पतिव्रता पळून यावी. नाही कळलं जारिनी? जारिनी म्हणजे कुंठिनी. कुंठिनी शब्दाचा अर्थ कळत न कळेल माहीत नाही. थोडं स्पष्ट सांगायचं म्हटलं तर, देहविक्रीचा व्यवसाय जिथं चालतो, देहविक्रय करून 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 त्या विषयात PhD करून जी स्वतः त्या सगळ्यांची लीडर झाली आणि तिने काही महिला विकत घेऊन त्यांना धंद्यावर बसवलं, अशी जारिनी. आणि अशा जारिनीच्या सभेतून एखादी पतिव्रता माऊली जशी पळ काढल्यानंतर तिला समाधान प्राप्त होतं, तसं संसारातून पळ काढताना विठ्ठलपंतांना समाधान प्राप्त झालं. किंवा वाघ आहे, वाघाने हरणाला पाहिलं, धावत गेला पण हरणाला पकडलं. काय कोणास ठाऊक वाघाला आळस आला, जांभळे आली का काय कोणास ठाऊक, तोंडातलं हरिण सुटलं ते असं पळालं. आता सुटलेलं हरिण पळालं. एका वाघाची शिकार एका हरणाने केली. मग ती अशी हरणाने शिकार केली बघा, पळून जाऊन शिकार केली. त्याला उपाशी राहावं लागलं ना त्या दिवशी. पळत गेला हरिण. आता हरण पळत गेलं आणि मग मात्र आपला प्राण वाचला या आनंदाने. तो हरिण स्वतः किती आनंदात निमग्न होत असेल, तेवढा आनंद विठ्ठलपंतांना संसार सुटल्यानंतर. पुढे दृष्टांत सांगितलं, अगस्तीच्या पोटातून जेव्हा समुद्र बाहेर आला, एका आचमने अगस्त्य मुनीने माझा पिता शिवशला, लक्ष्मीच्या मुखातले शब्द आहे. समुद्र संपूर्ण एकाच घोटामध्ये अगस्त्य ऋषीने पिऊन टाकला होता. आणि मग तो नंतर लघुशंकेच्या द्वारे जसा बाहेर टाकला, मग पोटात गेलेला, उदरात गेलेला समुद्र जेव्हा मुक्त झाला, तेव्हा त्या समुद्राला जेवढा आनंद झाला होता, तेवढा आनंद विठ्ठलपंतांना संसारातून बाजूला झाल्यानंतर झाला. आणि मग एवढ्या आनंदात निमग्न होऊन काशी क्षेत्रापर्यंत येऊन पोहोचले. काशी क्षेत्रात आले. मग काशी क्षेत्रात आल्यानंतर कोणालाही गुरु बनवू नये, गुरुची परीक्षा घ्यावी. एखाद्याला फार तारखा असतील, फार कीर्तन गोड करीत असेल, अभंगावरती चांगलं भाष्य करीत असेल, मोठ्या मोठ्या माळा घातलेल्या असतील, मोठे मोठे चंदनाचे टिळे लावलेले असतील, मोठा टपुरा साधू दिसत असला म्हणजे त्याला गुरु करायच्या भानगडीत पडू नका, फसवणूक होऊ शकते. तो खरा साधू आहे की खोटा साधू हे पहिलं पाहिजे, परीक्षा केली पाहिजे. स्वामी स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत एक कथाभाग सांगितला जातो. त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस धनाला स्पर्शही करत नव्हते. गुरु असा असावा, नव्हते धनाला स्पर्श करत. ही ख्याती त्यांची सगळीकडे पसरलेली होती.
पण आपल्या गुरु महाराजाबद्दल जे बोललं जातं ते खरं आहे की खोटं आहे? आपले खरंच गुरु तेवढे विरक्त वैराग्यवान आहेत का बघावं. गुरुची ही परीक्षा घ्यावी असा विचार स्वामी विवेकानंदांच्या मनात आला. झोपलेले होते रामकृष्ण परमहंस, त्यांच्या हातावरती 1 रुपया ठेवला. झोपलेला रामकृष्ण परमहंसाच्या हातावर तो रुपया हातावर पडला. जणू काही कुणी हातावर विस्तव ठेवावा तसा हात बाजूला फेकला रामकृष्ण परमहंसाने. हातावरचा रुपया बाजूला गेला. याला म्हणतात तया निजले याते उपासी वैराग्य गा. वैराग्य ज्याची झोपेत सुद्धा सेवा करतो तो साधू आहे. रामकृष्ण परमहंसाची ही कृती पाहिली. मग मात्र स्वामी विवेकानंदाच्या डोळ्यात पाणी आलं. गुरुजी आता कळलं, जागृतीपणात तुम्ही पैशाचा स्वीकार करणार नाही यात नवल नाही. स्वप्नातही पैशाला तुम्ही शिवत नाही. झोपेत असताना पैशाला शिवत नाही. तुम्ही गुरु करायच्या पात्रतेच्या आहात. गुरु पात्रतेचा पाहिला पाहिजे. गुरु करत असताना गुरुची परीक्षा झाली पाहिजे. परीक्षा करून गुरु घेतला पाहिजे. कोणालाही उगाचच गुरु म्हणून घेतलं तर मग तुका म्हणे ऐसे गुरु शिष्यदान विठोबाची आन नरका जाती. असा गुरु असा शिष्य जर असेल, काय मरका गुरु रडका चला आणि गुरुचा बोध वाया गेला. आमचे परमपूजनीय डॉक्टर नारायण बाबा जाधव म्हणत असतात, गुरु बळकट केला पाहिजे. गुरु कळवायचा बळकट गुरु केला पाहिजे. आणि मग कोणालाही गुरु न करता त्या ठिकाणी नरसिंह आश्रम स्वामी, काही ठिकाणी रामाश्रम स्वामी नाव आलेलं आहे. वाराणसी क्षेत्रामध्ये प्रख्यात असलेले संन्यासी त्यांच्याजवळ गेले. त्यांच्याकडून संन्यास योग ग्रंथ श्रवण केला. संन्यास योग ऐकला, गीतेतील संन्यास योग श्रवण केला. आणि मग मात्र अंतःकरणामध्ये असा भाव निर्माण झाला की आपण काय घेतला पाहिजे? संन्यास घेतला पाहिजे. विठ्ठलपंत गुरुच्या घरी राहू लागले. संन्यास घेतलेला आहे. एवढी गुरुची सेवा करू लागली, एवढी गुरुची सेवा केली पाहिजे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्न सेवया. सद्गुरुनाथाची सेवा घडली पाहिजे. विचारसागर नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथात वर्णन असं आलेलं आहे की गुरुची कायेने वाचेने मनाने सेवा केलीच पाहिजे. गुरुची सेवा जर घडेल, गुरुची सेवा म्हणजे हा दारवंठ आहे. जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथे सेवा हा दारवंठा. घरात जायचं म्हटलं तर आपण दरवाज्यातून जातो की नाही? दरवाजा व्यतिरिक्त आपल्या घरात जाता येईल का? नाही जाता येणार. दरवाजा जसा घरात जाण्याकरता असतो आणि दरवाजाला जसा उंबरठा असतो, तसा ज्ञानप्राप्ती करता मुख्य दरवाजा असतो, मुख्य उंबरठा असतो सद्गुरुरायाची सेवा. सद्गुरुसी शरण जाय त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. अनेक न लगे साधन. नाही का? दुसऱ्या साधनाचा आश्रय करू नये. सद्गुरूच्या चरणाचा आश्रय करावा. सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. आणि मग सद्गुरुनाथ महाराज आपल्याला आपली निज वस्तू दाखवतात. आपलं मूळ जे तत्व आहे ते तत्व दाखवतात. मूळ स्वरूपाची ओळख करून देतात. का गुरु करायचे आहेत? मूळ स्वरूपाची ओळख करण्याकरता म्हणून गुरु करायचे आहेत. गुरु आपल्याला आपल्या मूळ तत्वाची ओळख करून देतात. आपण कोण आहे? अहम कोहम, मी कोण आहे असा जो विचार आहे, या विचाराची पूर्तता करून देतात. या प्रश्नाचं उत्तर मिळवून देतात ते सद्गुरुनाथ आहेत. आणि असे सद्गुरुनाथ ज्याच्या जीवनात प्राप्त झाले, मग त्यांनी इतराचा काही लेखा करायचा नाही, इतराचं मोजमाप करायचं नाही. श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. नरसिंह आश्रम स्वामींच्या शरणागत अशा पद्धतीने झाले, त्यांच्या आश्रित अशा पद्धतीने झाले विठ्ठलपंत. आणि मग तिथून पुढे आपल्याला फार चांगला शिष्य आपली गादी चालवण्याकरता मिळाला आहे. या गोष्टीचा आनंद रामाश्रम स्वामींनाही झालेला आहे. काही ठिकाणी श्रीपाद स्वामी म्हटलेलं आहे. श्रीपाद स्वामींना आनंद झाला का? आतापर्यंत माझा वारसा चालवेल, माझी गादी सांभाळेल असा काही मला विद्यार्थी मिळत नव्हता, पण आता मला सर्व गुणसंपन्न विद्यार्थी मिळाला. आता संपूर्ण मठाचा कारभार माझ्या विद्यार्थ्याच्या स्वाधीन करून मी आता तीर्थयात्रा करायला जातो. साधूने, मी कालही बोलून गेलो, साधूने तीर्थयात्रा केली पाहिजे. का? बहता पानी निर्मल होता, ठहरा गंदा होता है. बहता पानी और घूमता हुआ साधु सज्जन रहते हैं, वरना दुर्गुण उनको पकड़ लेते हैं, कैच कर लेते हैं. समजलं का?
वाहत असलेलं पाणी निर्मळ होतं आणि थांबलेलं पाणी एक दिवस त्याचा वास यायला लागतो, बरोबर आहे की नाही? तसं चालता साधू निर्मळ राहतो, मठ मंदिरात अडकला की तो तितका निर्मळ राहत नाही. तीर्थयात्रा करायच्या उद्देशाने निघालेत, रामेश्वराकडे जायला निघाले. काही ठिकाणी असं सांगितलं की काशी विश्वेश्वरच स्वामी महाराजाच्या श्रीपाद स्वामींच्या स्वप्नात येऊन सांगतायत, तुम्ही ज्यांना विठ्ठलपंताला चैतन्याष्टम म्हणून दीक्षा दिली, तो चैतन्याष्टम म्हणजे तो विठ्ठल स्वामी हा सामान्य नाही, याच्या पोटी साक्षात तिन्ही देव जैसे परभणीचे ससे परब्रह्मीचे ठसे, असे परब्रह्मीचे ठसे असले निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चौघांचाही जन्म यांच्या पोटी होणार आहे. त्याला एक सुंदर अशा पद्धतीची पत्नी आहे आणि तो पत्नीचा त्याग करून संन्यास घेण्याकरता आला. तुम्ही जा, त्याच्या पत्नीची भेट घ्या, तिला इकडे घेऊन या आणि याचा पुन्हा अशा पद्धतीने तिच्यासोबत प्रपंच करायला याला आज्ञा करा. असं स्वप्न झाल्यामुळे रामेश्वराकडे यात्रेला निघाले. कोण? रामाश्रम स्वामी. तीर्थयात्रा करीत निघाले. आळंदीला येऊन पोहोचले. पवित्र झुळझुळ इंद्रायणी माई वाहत होती. त्या इंद्रायणी नदीत उतरले. स्नान केलं इंद्रायणी मैयामध्ये, अर्घ्य दिलेले आहे. मृदू मधुर अशा पद्धतीचे काही ठिकाणी काकडा भजन चालू होतं. धूप दीप अगरबत्ती असा सगळ्याचा गंगाट सुटलेला होता. प्रत्येकाच्या दारासमोर सडा समार्जन केलं होतं, रांगोळी टाकलेल्या होत्या. सगळं भक्तिमय वातावरण. लांबून कुठेतरी सिद्धेश्वराच्या मंदिरात वाजणारा घंट्याचा आवाज येत होता. हे सगळं वातावरण पाहिलं, रामाश्रम स्वामींना मोह आवरला नाही. स्नान झालं, सिद्धेश्वराच्या मंदिरात दर्शनाला गेले. तिथं एक पिंपळाचं पार आहे, त्या पिंपळाच्या पारावर बसले. आता आपले पती बाहेर गेलेले आहेत, परराष्ट्रात आहेत. पती मेलेले नाहीत, जिवंत आहेत, पण परराष्ट्रात आहे. आपला त्याग करून गेले. पती करता पत्नीने अशा वेळेला प्रोषित भर्तृकेचं व्रत करायचं असतं. सगळा सौभाग्यवतीचा अलंकार रुक्मिणी आईसाहेबाच्या अंगावर आहे. मग तिने 108 प्रदक्षिणा दररोज सुवर्ण पिंपळला माराव्या अशा पद्धतीचा संकल्प घेतला. दररोज प्रदक्षिणा करण्याकरता रुक्मिणी आईसाहेब तिथे यायचे. इंद्रायणीला गेले, स्नान संध्या उरकली, घरी काही स्वयंपाक वगैरे केला. नैवेद्य दाखवण्याकरता म्हणून सिद्धेश्वराच्या मंदिरात आली. नैवेद्य दाखवला आणि नित्य नियमाप्रमाणे त्या सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालायचं नियम आहे. अश्वत्थाला प्रदक्षिणा घालायची म्हणून प्रदक्षिणा घालण्याकरता निघाला. तोच पाहिलं, त्या पिंपळाच्या खाली एक फार मोठा साधू बसलेला. लांब दाढी वाढलेली आहे साधूची. भगवा वेश धारण केलेला आहे. कमंडलू सोबत आहे. तीर्थयात्रा करत साधू आपल्या गावात आलेले असावेत. आपण यांचं दर्शन घ्यावं असा शुद्ध भाव रुक्मिणी आईसाहेबाच्या मनात आला आणि जाऊन दर्शन घेतलं. साधू डोळे झाकून बसलेले होते, पण बांगड्यांचा आवाज आला, पायातील पैंजणाचा आवाज आला आणि मग मात्र डोळे उघडले. समोर सौभाग्यवती स्त्री दिसली, आशीर्वाद दिला, इष्टपुत्र सौभाग्यवती भव. अष्ट शब्द वेगळा आणि इष्ट शब्द वेगळा. अष्ट म्हणजे 8 आणि इष्ट म्हणजे अपेक्षित. इष्टपुत्र सौभाग्यवती भव, तुला अपेक्षित मुलबाळ होते असा आशीर्वाद दिला. हे शब्द ऐकले आणि रुक्मिणी आईसाहेब हसली. रुक्मिणी हसली पाहिली का त्या साधूला रागच आला. माते, तू हसायची का? हसते तू? तो साधू तेव्हाचा होता. आताचा साधू असता आणि बाई हसली असते तर म्हटलं असता दे व्हॉट्सअप नंबर. पण साधू तेव्हाचा. काय झालं हसायला? महाराज, पती वाचून पुढे मुलं होतात म्हणजे तुला पती नाही आहे ना, मग असं का विधान केलंस तू? बरं, तुझ्या अंगामध्ये कपाळला कुंकू आहे, गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे, पायात जोडवे आहेत, पैंजण आहेत, हातात बांगड्या आहेत, सौभाग्यवतीचा अलंकार तू धारण केलेला आहेस आणि तू अशी म्हणते पती वाचून मुलं कशी होती?
काय झालं सांग. त्यांनी सांगितलं की महाराज, माझे पती काशीला गेले तर त्यांनी संन्यास घेतला. काही तीर्थयात्रा करणाऱ्या वारकऱ्याच्या मुखातून हे शब्द ऐकले की आमचे पती काशीला गेले तर त्यांनी तिकडे संन्यास घेतलेला आहे. हे शब्द ज्या वेळेला ऐकले श्रीपादाला राग आला. श्रीपाद स्वामी, तरुण श्री संतानहीन टाकून घेता संन्यास ग्रहण, तरी गुरु शिष्य दोघा कारण शास्त्री दंड बोलिला. म्हणजे जर असा कोणी असेल, गरीब स्त्री तरुण असताना तिला मूलबाळ न होता जर तिला टाकून संन्यास घ्यायला येत असेल तर अशालाही दंडशास्त्राने सांगितलं आहे आणि त्याला संन्यास देणाऱ्या गुरुलाही दंड सांगितला आहे. सांग बरं तुझा पती नेमका कसा आहे. मग ती सांगायला लागली माझा पती असा आहे. हे सगळे लक्षण आपल्याकडे नवीन जे ॲडमिशन झालं विठ्ठलाचं, हे सगळे लक्षण त्याला बसतात. म्हटलं तुझ्या पतीचं नाव काय. म्हटलं विठ्ठल. म्हटलं मग आता मी ज्याचं नाव चैतन्य आश्रम ठेवलं तोच विठ्ठल तुझा पती. घरी तुझ्या कोण कोण आहे. म्हटलं आई वडील आहेत. बोलून आणा. सिद्धोपंत उमाबाई आलेले आहेत. नमस्कार झाला. साधूला नमस्कार केला आणि साधूने सांगितलं आता मी तीर्थयात्रेला पुढे जाणार नाही. तीर्थयात्रा मी पुण्यकर्ता करत होतो, पण आता जर ही तरुण असताना हिच्या नवऱ्याला मी संन्यास दिला म्हणून मी पापाचा भागीदार होईल, म्हणून आता हिचं आणि हिच्या पतीचं मिलन करून देणं यातच मला माझं पुण्य दडलेलं आहे. तीर्थयात्रा करण्यात माझं पुण्य नाही. सोबत घेतलेलं. श्रीपाद स्वामी आपल्या काशीच्या मठामध्ये आलेले आहेत. आल्याबरोबर आवाज दिला, चैतन्य आश्रम, चैतन्य आश्रम, चैतन्य आश्रम. शब्द ऐकले लवकरच धावतच काही विद्यार्थी जवळ आले. गुरु महाराज, तीर्थयात्रा करायला गेली तुम्ही, मध्येच जसं वारकरी पंढरपूरला जायला निघतात, जिथपर्यंत बिस्किट राजगिऱ्याचे लाडू केळी फरसण वाटप आहे तिथपर्यंत जातात, तिथून पळून येतात. तसं जमा करून पळून आले का काय. चैतन्य आश्रम पुढे आहेत, बोलवा त्याला. बोलवलेलं. हात जोडून उभे राहिले. जी गुरु महाराज, आपण लवकर तीर्थयात्रा करून आलात. तीर्थयात्रा नाही करून आलो, तू माझ्याशी खोटा बोलला म्हणून आलो. गुरु महाराज, मी काय खोटं बोललो, खरं सांग, तुझ्या घरी कोण कोण होतं. महाराज, मला एक पत्नी आहे. संन्यास घेते वेळी मला का नाही सांगितलं. खोटा बोललास माझ्याशी. का टाकून आला तिला. तरुण श्री संतानहीन टाकून घेता संन्यास ग्रहण, तरी गुरु शिष्य दोघा कारणे शास्त्री दंड बोलिला. तूही पातकी ठरशील आणि मी पातकी ठरेल. तेवढ्यात आवाज दिला, मीनाक्षी. तसे रुक्मिणी आई साहेब आश्रमामध्ये मठामध्ये आलेले आहेत. रुक्मिणी आई साहेबाला पाहिलं आणि जसं वितळलेलं आईस्क्रीम असतं तसं विठ्ठलपंत पूर्ण वितळले. ही घाण कशाला आली बाई इथं. का वैराग्याला अंतकरणाने मिठी घातलेली होती. नाही तर काहींना बायको डोळ्याने दिसली नाही तर असं वाटतं कधी एकदा तिला पाहिल, होतं की नाही. पण इकडे मात्र का आली असेल, का माझ्या परमार्थात ती बाधा म्हणून पाहते. त्या श्रीपाद स्वामी महाराजांनी दंड कमंडलू आणि भगवा वेश जो दिला होता तो काढून घेतला. दंड कमंडलू घेतला हातीचा, केला उभयताचा मेळापाक आणि दोघांचा पुन्हा विवाह लावून दिला. आता मला याच्यावर एक गोष्ट सांगायची ऋषी महाराज. विठ्ठलपंतांनी 6 वर्ष प्रपंच केला. 6 वर्षात त्यांना लेकरूबाळ झालं नाही, म्हणून विठ्ठलपंतांनी संन्यासाचा विचार केला. बरोबर आहे. 6 वर्षात पुत्रप्राप्ती झाली नाही. विठ्ठलपंताच्या पत्रिकेत पुत्रप्राप्तीचा ह्या जन्मात योगच नव्हता. मग जेव्हा त्यांनी संन्यास घेतला, नवीन जन्म झाला, मग पुत्रप्राप्ती. पुत्रप्राप्तीचा योग ह्या जन्मात नव्हता, म्हणून संन्यास झाल्यानंतर नवीन जन्म प्राप्त होतो, नवीन नाव प्राप्त होतं आणि त्यानंतर पुत्रप्राप्ती. ऐका, त्यासाठी संन्यास आहे. मग मात्र दंड कमंडलू घेतला हातीचा, केला उभयताचा मेळापाक आणि दोघांचा पुन्हा अशा पद्धतीने मेळापाक केला. म्हणजे प्रपंचाला सुरुवात करून दिली. सांगितलं, हे बघ, शास्त्राचं काही भय मानू नकोस. मी गुरु आहे, माझी आज्ञा प्रमाण मान आणि तू हिच्यासोबत आता संसार कर. मूर्तिमंतचारी जन्म हिच्या उदरी, म्हणून स्वीकारे आज्ञा माझी. मूर्तिमंतचारी अशा पद्धतीने लेकरीच्या पोटी जन्माला येणार आहेत, अवतार घेणार आहेत. त्यामुळे तू माझी आज्ञा स्वीकार आणि हिच्यासोबत लग्न कर. पुन्हा अशा पद्धतीने हिचा स्वीकार कर.
मग आता ज्या वेळेला एखाद्याने संन्यास घेतला आणि संन्यासातून पुन्हा गृहस्थ आश्रमात यायचं असेल तर काही विधी करावा लागतो. त्या विधीला घृतकुंभ संभव नावाचा विधी म्हणतात. एक मडकं घ्यायचं, गाडगं घ्यायचं, माठ घ्यायचं, त्याच्यामध्ये तूप टाकायचं आणि कणकीच्या गोळाचा मनुष्याच्या आकाराचा पुतळा तयार करायचा आणि तो पुतळा त्या तुपाच्या घागरीत टाकून त्याच्यावरती गर्भधान, पुंसवन, प्रसव, जातक असे सगळे संस्कार करायचे आणि मग नंतर मात्र त्याला गृहस्थ आश्रम स्वीकारायला लावायचं. अशा सगळ्या पद्धतीने दंडकमंडलो घेतला हातीचा, केला उभयताचा मेळापाक, घृतकुंभ संभवादी यज्ञ केलेला आहे. आणि तो सगळं करून मग मात्र यांना आज्ञा केली का आता तुम्ही प्रपंच करा. गुरु आज्ञाप्रमाण मानून सद्गुरुनाथांना नमस्कार करून विठ्ठलपंत आळंदीला आले. पण आळंदीला आल्यानंतर मात्र तेथील काही कुटील मंडळी होती. कामलोभी तरी का झाला असे संन्यासी. अंतःकरणात जर इतकंच काम वासना होते तर कशाला संन्यास घ्यायचं, कशाला समाजाला दाखवण्याकरता संन्यास घेतला. चतुर्थ आश्रमाने भारी अशी संबंध, संन्यास घेतला आता बायकोशी संबंध ठेवण्याकरता पुन्हा गृहस्थ आश्रमात आला. अशाचं तोंड स्वप्नात सुद्धा पाहू नये अशा पद्धतीने बोलू लागले. विठ्ठलपंतांना कोणी रोटी बेटी व्यवहार त्यांच्याचा बंद केला. ते ज्या रस्त्यावरून चालले त्या रस्त्याने कोणी जायचं नाही. त्यांनी जिथं पाणी भरलं तिथे पाणी भरायचं नाही. त्यांनी ज्या नदीत स्नान केलं ते पाणी आधी वाहू द्यायचं आणि नंतर तिथे आंघोळ करायची. त्यांना जर एखाद्याने मदत केली तर त्याला सुद्धा वाळीत टाकायचं. चांभाऱ्याने जोडा शिवून द्यायचा नाही, कुंभाऱ्याने भांडे बनवून द्यायचे नाही का. कडक अशा पद्धतीने शिक्षा त्यांना वाळीत टाकण्याची दिली. बहिष्कृत त्यांना केलं, वाळीत टाकलं. इतर जग वाळीत टाकली यात नवल नाही. नंतर मात्र रुक्मिणी आईच्या वडिलांनी सिद्धोपंतांनीही शेकी वाळी येणे आप्तवर्गी अशा पद्धतीचं काही संत वाङ्मयात प्रमाण आढळतं की आप्तवर्ग असलेले नातेवाईक असलेले सिद्धोपंतांनीही त्यांना दूर ढकलून दिले. सिद्धोपंतांनी सांगितलं त्यांना जवळ नाही घ्यायचं. मग मात्र आळंदीच्या बाहेर असलेलं सिद्धबेट, जिथे 84 सिद्धांचा त्या सिद्धबेटामध्ये मेळा राहत होता, अशा सिद्धबेटामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांनी झोपडी बांधून राहिले. कित्येक दिवस तिथं राहिले. ऐसे 12 वर्ष क्रमली आवरी, असे 12 वर्ष पूर्ण झाले. आणि 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर झालीची संतती 4 जण. 12 वर्ष पूर्ण झाले. आता काही लोक इथं वाद करतात. काही लोक म्हणतात ज्ञानोबारायांचा जन्म आळंदीला झाला, काही म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आपेगावला झाला. मग नेमका जन्म आळंदीला की आपेगावला? पण वक्ते बाबांच्या ग्रंथाच्या नुसार जन्म झाला आपेगावला. आळंदीला फार त्रास होऊ लागला, मग पुन्हा आपेगावला अशा पद्धतीने राहायला गेले. मग आपेगावला राहायला गेल्यानंतर तिथे शके 1195 श्रीमुख नावाचं संवत्सर माघ वद्य प्रतिपदेच्या दिवशी सोमवार दिवस कोणाच्या उपासनेचा? शंकराच्या, महादेवाच्या उपासनेचा. महादेवाच रुक्मिणी आई साहेबाच्या पोटी जन्माला आले. निवृत्तीनाथ महाराज की. सोमवारचा दिवस पाहून निवृत्तीनाथाचा जन्म झाला. त्यानंतर 2 वर्षांनी शके 1197 युवा नाम संवत्सर श्रावण वद्य अष्टमी वार गुरुवार 2 प्रहर रात्रीच्या वेळेला महाविष्णूचा अवतार असलेले ज्ञानोबारायांचा जन्म झाला. ज्ञानेश्वर महाराज की. म्हणजे जो दिवस गोकुळ अष्टमीचा असतो त्याच दिवशी त्याच वेळेला ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झालेला आहे. का बरं? कारण गोकुळ अष्टमीच्या दिवशी ज्याचा जन्म झाला तो विष्णू आहे आणि ज्ञानोबाराय अवतार विष्णूचा आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला. ज्ञानेश्वर तोची कृष्णनाथ त्याने गीतेचा केला अर्थ. गीतेचा अर्थ ज्ञानोबारायांनी केला. का केला? कारण ज्या वेळेला अर्जुनाला गीता सांगायची होती त्यावेळेला काय असं 7 दिवसाचा कार्यक्रम होता?
त्यावेळेला युद्धाची वेळ होती. मग युद्धाची वेळ म्हणजे गडबडीची वेळ. गडबडीत किती ज्ञान सांगणार आहे? मग सांगितलेलं ढोबळमानाने जे जे महत्त्वाचं होतं ते सांगितलं, पण ते लोकाला कळे ना. मग निवांत ज्ञानोबारायांनी त्या गीता ग्रंथावरती विस्तृत अशा पद्धतीचं व्याख्यान केलं. आणि गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, प्रगट गुहे बोले विश्व ब्रह्मची केले. अशा पद्धतीने ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी शब्दाची व्याख्या मी अशी करतो, जी वाचल्यानंतर सामान्य माणसाला ज्ञान होतं. ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा. ज्ञानाचे जे ईश्वरी आहे, ज्ञान जिच्यापासून निर्माण झालं तिचं नाव ज्ञानेश्वरी. ज्ञानदेव ज्यांच्यापासून ज्ञानाची उत्पत्ती ते ज्ञानदेव. अशा असलेल्या ज्ञानोबारायांचा जन्म 1197 शकामध्ये युवा नाम संवत्सरात झाला. आणि पुढे मात्र 1199 शकामध्ये ईश्वर नाम संवत्सर कार्तिक शुद्ध पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा रविवारच्या दिवशी सोपान महाराज ब्रह्मदेव सोपान काकाच्या रूपाने प्रगट झाले. भक्ताला आनंद झाला. ब्रह्मा सोपान तो झाला, ब्रह्मा सोपान तो झाला, ब्रह्मा सोपान तो झाला, ब्रह्मा सोपान तो झाला. भक्तानंद बरसला, भक्तानंद बरसला. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. शके 1199 ईश्वर नाम संवत्सर या संवत्सरात भगवान श्री ब्रह्मदेव सोपान काका महाराजाच्या रूपाने प्रगट झाले. आता इतराचा जन्म झाला त्यावेळेला भक्त आनंद वर्तला असं म्हटलं नाही, पण सोपान काकाचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेला भक्त आनंद वर्तला असा शब्द आला का? कारण ब्रह्मदेवाचं मंदिर जगात कुठंच नव्हतं. विष्णूची महादेवाची आराधना सगळे करायचे, पण ब्रह्मदेव मात्र उपेक्षित पात्र होतं. का? कारण ब्रह्मा कन्येचे रूप आहे. आता ते सगळं सांगण्याला तो कथाभाग वाढवायला आपला वेळ नाही. मग ब्रह्मदेवाला थोडं नीचपणा आलेला होता, कमीपणा आलेला होता. ब्रह्मदेवाकडनं त्यावेळेला काही कुकर्म घडलं होतं, वाईट कर्म घडलं होतं, म्हणून तो ब्रह्मदेव पूजनीय ठरला नाही. मग विचार केला, देवाच्या रूपाने जर मला पूजा मिळत नसेल तर संत होईल म्हणजे माझी पूजा करतील. आणि मग मात्र ब्रह्मा सोपान तो झाला आणि भक्त आनंद वर्तला. दुसरा सांगू भाव, ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराज म्हणजे विष्णूचा अवतार, विष्णू म्हणजे कृष्ण. या कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये काला करावा. काय करावा? काला सगळ्या गोपाळांना वाटावा. आणि हा प्रसंग अमरावतीतल्या देवता लोकांनी पाहावा. अमरावती म्हणजे विदर्भातली नाही, अमरावती म्हणजे आजी ओस अमरावती. काला पहावया येते, देव विसरती देहभाव आपुला. असे असलेले देवगण देवता लोक काल्याचे असे देवजळी झाले मासे. काला मिळण्याकरता देव मासे झाले. वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला, पण त्या माशांनाही देवाने काला नाही मिळू दिला. पुसोनिया हसे टिरी सांगा ते हात सांगितलं, हात काही नदीमध्ये धुवू दिले नाहीत. मग आता काय करावं? ब्रह्मदेव सगळ्यांना हसायला लागला. म्हणजे तुम्हाला नाही काला दिला ना, मी पण आता कसा काला घेतो. ब्रह्मदेवाने गोपाळाचं रूप धारण केलं. म्हणजे याला म्हणायचं शिंग मोडून वासराच फिरणं. वासराचं गोपाळाचं रूप धारण केलं ना, असं हात पुढं करू लागले काल्याकरता. आता ब्रह्मदेव जरी जगाचा बाप असला तरी ब्रह्मदेवाचा बाप कृष्ण आहे. कारण याची नाभी कमळी जन्मचतुरानं ना येण्याची पडून वेद केला शहाणाव. ब्रह्मदेवाची उत्पत्ती विष्णू परमात्म्याच्या नाभी कमलातून, म्हणजे ब्रह्मदेवाचा बाप विष्णू आहे. आणि मग बाप पोराला ओळखू शकणार नाही का?
की बाकी सगळ्यांना काल्याचा प्रसाद दिला. अनेक एकेने नवलावा केला. काला वाटेचा तो विधाता ठकविला. ब्रह्मदेवाला काला नाही दिला. कवळ न देता वत्स घेऊन या गेला, असं काहीतरी आहे. आणि मग तिथे भगवान परमात्मा स्वतः स्वरूपाने होऊन राहिले. तो भाग मला सांगायचा नाही. पण ब्रह्मदेवालाही देवाने काला मिळू दिला नाही. स्वतःच्या पोटच्या पोरालाही देवाने काला मिळू दिला नाही. ब्रह्मदेवाच्या डोक्यात होतं. देवा, तेव्हा देवाच्या रूपात होते तुम्ही, मला नाही काला मिळू दिला. आता तुम्ही संताच्या रूपात प्रगट होणार आहे आणि तुम्ही काला वाटणार आहे. कुठं एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, आणि माझा ज्ञानराज गोपाळाशी लाह्या वाटी. आणि तवा लाह्या वाटाला मी ब्रह्मदेव लहान भावाच्या रूपाने असलो आणि वाटा तुमच्या घरात वाटणी झाली का? घरात वाटणी झाली का? वाटणीचा नियम असा आहे, वाटणीचा नियम असा आहे, वाटा हा सगळ्यात पहिला लहान भावाला उचलायचा असतो. आणि म्हणून ब्रह्मदेवाने सांगितलं, देवा त्यावेळेला कृष्ण रूपात मला नाही काला मिळू दिला. आता ज्ञानोबरायच्या रूपात तुम्ही आहेत, आता तुम्ही काला कराल. आणि तो काला खाण्याचा अधिकार, तर वाटा मिळवायचा पहिला अधिकार माझा राहील. तुम्ही काला वाटाल आणि वाटा मिळवायचा अधिकार माझा राहील. म्हणून ब्रह्मासोपान तो झाला. भक्त आनंद वर्तला. शिके 1197 युवा नाम संवत्सर श्रावण वद्य अष्टमी, गुरुवारच्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म. शक्य 1199 ईश्वर नाम संवत्सर कार्तिक शुद्ध पौर्णिमा त्रिपुर आदी पौर्णिमेच्या दिवशी रविवारचा दिवस सोपान काकाचा जन्म झाला. त्याचबरोबर आदिशक्ती मुक्ताबाई ज्यांचं जीवनचरित्र आपण पाहतो. शक्य 1201 प्रमाती नाव संवत्सर आश्विन शुद्ध प्रतिपदा शुक्रवारच्या दिवशी मुक्ताईचा जन्म झाला. मुक्ताबाई महाराज की. आश्विन शुद्ध प्रतिपदेचा दिवस निवडला का? कारण आश्विन शुद्ध पक्षी आंबाबाई सली सिंहासनी हो. घटस्थापनेच्या दिवशी मुक्ताबाईचा जन्म झाला. आदी शक्ती मुक्ताबाई, आदी शक्ती मुक्ताबाई. शक्ती मुक्ताबाई, शक्ती मुक्ताबाई, आदी शक्ती मुक्ताबाई. दासी जाणी लागे बाई, दासी जाणी लागे बाई. महा विष्णुचा अवतार, महा विष्णुचा लागे पायी मुक्ताबाई आई साहेबांचा जन्म आदिशक्तीच्या रूपाने झाला. अशा पद्धतीने चारही लेकरं जन्माला आले. फार फार आनंद विठ्ठल पंताला रुक्मिणी आई साहेब होऊ लागला. लेकरं लहान लहान आहेत. नंतर मात्र या आपेगावमध्ये कधी भिक्षेला जावं, तिथे मराठा समाजाचे घरं जास्त होते, ब्राह्मण समाज कमी होता आपेगावामध्ये. तिथेही काही कुटील लोक त्रास देऊ लागले, संन्यासाचे लेकरं म्हणून हिणू लागले. मग मात्र थोड्या दिवस आपण तीर्थयात्रा करावी, जन्माचं सार्थक करून घ्यावा असा उद्देश मनामध्ये धरून लेकरं जेव्हा 6, 8, 10 आणि 12 वर्षाचे झाले, त्यावेळेला विठ्ठलपंत आणि मीनाक्षी मातेच्या मनामध्ये, रुक्मिणी मातेच्या मनात असं आलं की आपण तीर्थयात्रा करावी. तीर्थयात्रा करावी म्हणजे त्र्यंबकेश्वरला जावं, भगवान त्र्यंबकाचं दर्शन घ्यावं, गंगेमध्ये स्नान करावं, ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करावी असा शुद्ध भाव मनामध्ये धरून बरोबर 5:51 निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब निघाले. त्र्यंबकेश्वरमध्ये येऊन पोहोचले. त्या रात्री जरा उशीर झाला होता. तिथेच कुशावर्ताच्या घाटावरती झोपले. आता उद्या पहाटे स्नान करून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करतील.
आज ते आराम करतायत. आपणही कथेला याच ठिकाणी आराम देऊ, विश्राम देऊ. आजची कथा येथेच थांबते. उद्या पुन्हा भेटू बरोबर 4 वाजता. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.